हॅलो एव्हरीवन, माझं नाव ऐश्वर्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही स्क्रीनवर बघत आहात धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत जी नोटिफिकेशन आपल्याला आलेली आहे त्याचं आपण आज या व्हिडिओमध्ये सिलेबस बघणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन पूर्णपणे दाखवली आहेत. जागा किती आहेत, कुठल्या पदासाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, एज्युकेशन काय लागणार आहे, वेतन श्रेणी काय आहे, एक्झाम फीज काय आहे, या सर्व बाबींची चर्चा आपण मागील व्हिडिओमध्ये केलेलो आहोत. ती व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा. एज लिमिटपासून अगदी सगळ्या गोष्टींची चर्चा त्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. डिटेल नोटिफिकेशनचं ॲनालिसिस आपण त्या एक्झाममध्ये केलेलं आहे. तर आपण आता या व्हिडिओमध्ये फक्त चर्चा करणार आहोत ते म्हणजे या एक्झामसाठी जे येणारं सिलेबस आहे त्या सिलेबसच्याच रिगार्डिंग इथे चर्चा करू. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी पूर्णपणे काय सिलेबस येणार आहे याची डिटेल चर्चा त्यांनी केलेली आहे. म्हणजे त्यांनी पूर्णपणे मेन्शन केलं आहे की GKमध्ये काय, रिझनिंगमध्ये काय येणार आहे, त्याविषयी त्यांनी टॉपिकसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. चला तर मग बघूया की कुठले टॉपिक आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत, सुरुवात करायची आहे, याची आपण आता चर्चा करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलेलं आहे की जे लघुलेखक आहे किंवा निरीक्षक व वरिष्ठ लिपिक याकरिता त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता. इथे लिहिलेलं आहे मराठीमध्ये काय येईल हे पण त्यांनी सांगितलं आहे. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरेवरील प्रश्न देखील राहतील. आतापर्यंत आपण TCS पॅटर्न किंवा IBPS पॅटर्नने ज्या एक्झाम दिलेल्या आहे, एक्झाम ही ऑनलाईनच असणार आहे आणि या अंतर्गत आपण जसे एक्झाम दिलेल्या आहेत त्याचनुसार यामध्ये उतारे वगैरे आपण जसं बाकी IBPS आणि TCS एक्झाम पॅटर्नमध्ये सॉल्व केलेले आहेत तेच पॅटर्न इथे असणार आहे. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे. व्याकरण असणार आहे, म्हणी, वाक्प्रचार हे घटक तिथे असतील हे त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर इंग्रजीचं बघा, इंग्रजीमध्ये पण तसंच स्ट्रक्चर दिलं आहे. कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्सचं स्ट्रक्चर, पॅराजंबलसारखे क्वेश्चन्स येतील तुम्हाला. ग्रामरमध्ये इरर किंवा व्हॉईस, टेन्स कुठल्याही गोष्टी तुम्हाला जसं की आर्टिकल आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रामरमध्ये बघायच्या आहेत. यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला बघायचे आहेत. त्या बऱ्याचशा बुकमध्ये तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेस दिलेले असतात, त्या बघायच्या आहेत इंग्लिश ग्रामरच्या बुकमधून. अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे जसं इथे क्लिअरली मेन्शन आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला एक उतारा राहीलच. त्यांनी क्लिअरली म्हटलं आहे की उतार्यावरील प्रश्न तुम्हाला दिसतील. आणि ग्रामर, मराठीमध्ये मराठीचा ग्रामर असेल आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशचं ग्रामर असेल. जे इंग्लिशच्या ग्रामरमध्ये महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपल्याला वरून जायचे आहेत, जसं की टेन्स आहे, व्हॉईस आहे, आर्टिकल आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. आणि उतार्यावरची पण प्रॅक्टिस करायची आहे, उतार्यांच्या प्रश्नांची. नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी. त्यांनी लेवल इथे सांगितलं आहे. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी हे प्रश्न इथे दिलेले आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे. तशा ओरिएंटेशननी ते प्रश्न विचारतील आपल्याला. तर त्यानंतरचं आहे सामान्य ज्ञान. हा खूप वास्ट विषय आहे. सामान्य ज्ञानमध्ये कुठे काहीही विचारू शकतात, पण त्यांनी यावेळेस थोडं चेंजेस केले आहे. त्यांनी सांगितलं आहे की बऱ्याचशा नोटिफिकेशनमध्ये आपण बघतो की त्यांनी सरळ डायरेक्ट ते लिहून देतात की GK येणार, जनरल नॉलेज येणार, पण काय येणार आहे हे मेन्शन केलेलं नसते. पण यांनी जरा वेगळं केलं आहे, यांनी दिलं आहे. जसं बघू शकता मी इतिहासामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आधुनिक भारताचं विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य म्हणजे समाजसुधारक, एकंदरीत समाजसुधारकांचे कार्य म्हटलं आहे. म्हणजे समाजसुधारक हा टॉपिक देखील या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे बघा किती महत्त्वाचा विषय हा. शिक्षणाचा परिणाम आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी वेगवेगळ्या चळवळी आहे, राष्ट्रीय चळवळी, अशा सामान्य ज्ञानमध्ये याचा समावेश असेल. इतिहासामध्ये आता भूगोलाचे काय टॉपिक आहेत बघूया. महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे विशेषतः तिथे विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान,
अक्षांश रेखा, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार यावर क्वेश्चन नक्की विचारला जातो. आत्ताच नुकत्याच झालेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील जमिनीचे प्रकार यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते. प्रत्येक शिफ्टला एक तरी प्रश्न या रिगार्डिंग जमिनीचे जे प्रकार असतात, आपल्या कशी मृदा आढळते कुठल्या भागात, याविषयीसुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. आणि आत्ताच नुकत्याच्या KDMCच्या एक्झाममध्ये देखील चळवळींबद्दल विचारले गेले आहे. कुठली चळवळ कुठल्या इयरला झाली या रिगार्डिंग क्वेश्चन आपल्याला नेहमी बघायला मिळतात. ते हे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे की आपल्याला सोडायलाच नको. परत आता त्याच्यानंतर राज्यशास्त्रावर बघूया. भारतीय संघ, राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी गोष्टींवर. आणि कधी घटना कशी तयार झाली, घटनाची प्रस्तावने मागची भूमिका काय, तत्त्वे काय, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्य, केंद्र व राज्य यांचे संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, सामान्य नागरिक कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, कार्य व त्यांच्या ज्या समित्या आहेत, कुठल्या समितीला कुठला हेड असतो, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला या राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. तर तुम्ही ह्या गोष्टींची आर्टिकल लक्षात ठेवायचे आहेत. जसे की राष्ट्रपतीचे आर्टिकल आहेत, मुख्यमंत्र्याशी रिलेटेड आहेत, तर राज्यपालाच्या रिलेटेड आहेत किंवा त्यांच्या पॉवरशी रिलेटेड आहेत. हे महत्त्वाचे आर्टिकल दिसून येतात. आजकालच्या ह्या एक्झाममध्ये हे विचारले जातात. आणि राज्यशास्त्रामध्ये म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड देखील विचारू शकतात. जसं की आता उपराष्ट्रपतीचं निवड झालेली आहे, तर त्या रिगार्डिंग कलमा आपल्याला विचारू शकतात. ट्रेंडिंग टॉपिकला पकडून पण इतिहासाचं किंवा राज्यशास्त्राचं तुम्हाला अभ्यास करायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या आहेत. परत आपण बघूया, इथे चौथा जो तुम्हाला घटक दिलेला आहे तो सामान्य ज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी अँड हायजीन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर पण तुम्हाला चर्चा करायची. एकंदरीत येथे कंबाईन ग्रुप सीचा सिलेबस आहे. ग्रुप सीचे विद्यार्थी हे सगळं सिलेबस फॉलो करतात. तर जे कोणी कंबाईन ग्रुप सीसाठी अभ्यास करत असतील त्या लोकांनी तर ही फॉर्म आवर्जून भरावे, कारण की सिलेबस त्यांचा आणि इथे दिलेला जेमतेम सारखा आहे. आणि मग चालू घडामोडी तर तुम्ही जे ट्रेंडिंग टॉपिक आहे त्यावरच मेन फोकस करा. आणि जेव्हा अभ्यास करत आहात, जसं की उपराष्ट्रपतीचं चुनाव झालेला आहे आता, तर तुम्ही बघू शकता त्या रिगार्डिंग आर्टिकल किंवा त्यांची पॉवर हे कुठल्या आर्टिकलमध्ये आहे, अशा बाबी तुम्हाला विचारू शकतात. तर अभ्यास करताना पण थोडं स्मार्ट अँगलनी अभ्यास करायचा आहे. नुसतं सरसकट अभ्यास करून चालणार नाही, कारण की यावेळेस आता कॉम्पिटिशन बराच वाढलेला आहे. तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून अभ्यास करायचा आहे. रिझनिंगमध्ये देखील बघा, रिझनिंगला सहजासहजी कुणीही टॉपिक देत नाही, पण तरी देखील यांनी अतिशय सुंदररित्या प्रत्येक टॉपिकला मेन्शन केलं आहे. आपण काही टॉपिक बघूया, जसं की ॲनालॉजीज, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, पार्शियल व्हिज्युअलायझेशन, स्पेशियल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप कॉन्सेप्ट. आता रिलेशनशिप कॉन्सेप्ट म्हणजे ब्लड रिलेशनसारखं जे असेल, किंवा ॲनालॉजीजमध्ये पण रिलेशनशिपला कम्पेअर करून आपल्याला ते सॉल्व करावं लागत असतं. अरिथमॅटिक, रिझनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन, अरिथमॅटिक, नंबर सिरीज तर आपल्याला माहिती आहे. नॉन वर्बल सिरीज जी ABCDच्या कोडिंगच्या फॉर्ममध्ये असते, कोडिंग, डिकोडिंग, अशा प्रकारचे 12 टॉपिक इथे दिलेले आहेत, जे की तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच असतील. आणि जे गट बच्या अंतर्गत आपण आत्तापर्यंत जे सिलेबसचे बघितलं आहे, जो कंबाईनला जसा सिलेबस असतो ना MPSCच्या, तसाच सिलेबस यांनी सांगितलं आहे ते की निरीक्षक या पदासाठी, म्हणजे निरीक्षकसाठी एकूण मॅक्झिमम जागा आहेत आणि सगळे मॅक्झिमम लोक त्याच पदाकरिता अप्लाय करणार आहेत. आणि त्याचा सिलेबस त्यांनी डिटेलमध्ये आपल्याला सांगितलं आहे. आता पुढे बघा तुम्ही, इथे त्यांनी जे सरळसेवी विधी सहाय्यक जो गट ब अराजपत्रित पद भरण्यात येत आहे, याकरिता जागा फार कमी आहेत, पण त्यांच्यासाठी पण थोडं वेगळे विषय दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे त्यांना बरेचसे ॲक्ट आहेत, जसं की RTI ॲक्ट. हा बघा किती कॉमन आहे. आता सर्वत्र कुठल्याही एक्झामला जर तुम्हाला RTI ॲक्टला बरेचसे क्वेश्चन पाहायला मिळतील. RTI ॲक्ट अभ्यास करून ठेवणे अतिशय मॅन्डेटरी झालेलं आहे. काय माहीत तुमच्या GKमध्ये RTI ॲक्ट रिगार्डिंग पण क्वेश्चन येऊ शकतात. आणि इथे जे गट ब साठी तर त्यांनी RTI ॲक्टला कंपल्सरी इथे पण आहे RTI ॲक्ट.
इथे तुम्हाला काही ॲड दिलेले आहेत, जसे तुम्हाला वाचायचे आहेत. हे अभ्यासक्रम आहे त्यांचं. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन 1950, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रूल्स, अशा प्रकारचे इथे दिलेले आहेत. ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट 1882 बघू शकतो तुम्ही. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1982, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ अ वुमन ॲट वर्क प्लेसेस, काय पिटिशन लागणार, प्रोहिबिशन काय आहे, रिडर्सल काय असणार आहे, या सगळ्या हे ॲक्ट 2013च्या अंतर्गत आहे. हे ॲक्टची डिटेल स्टडी. मिनिमम वेजेस ॲक्ट, जे वेजेससाठी जे वेतन व भत्ते याकरिता असतो तो. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, बघा परत तोच ॲक्ट. हा अतिशय महत्त्वाचा ॲक्ट आहे. जर एवढं सगळं सिलेबसमध्ये दिलं आहे तर याच्यावर क्वेश्चन असतीलच तुम्हाला. याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन राहण्याचे चान्सेस पण आहेत. महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट 2005, ही आता ज्या एक्झाममध्ये राईट टू इन्फॉर्मेशन, महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट हे ट्रेनिंगमध्ये चालले आहेत. तर या जे सिलेबसमध्ये 29 घटक दिलेले आहेत. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट, त्यांचे रूल्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये तुम्हाला जास्त भर द्यायचं की कुठला ॲक्ट जास्त महत्त्वाचा आहे आणि कुठल्या ॲक्ट ट्रेनिंगमध्ये चालू आहे. त्या एक्झामचं ॲनालिसिस करून तुम्ही आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. आता आपला व्हिडिओ आपण इथे संपवूया, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगते की माझ्या चॅनल हा नवीन आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन काही गोष्टींची जर तुम्हाला सांगावं मॅमनी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अभ्यासाला सुरुवात करा. आपण सिलेबस पूर्णपणे डिकोड केलेला आहे. चला तर मग अभ्यासाला सुरुवात करा. थँक्यू.